चला वरचा क्वेश्चन समजला. बोला रे, दोघं पण बोलायची. चला बाकी बोलायला हो काय सर. होतं. बोला चला. ठीक आहे. चला आपण काय करूया आता. क्वेश्चन जो आहे तुमचा हा 10वा क्वेश्चन घ्या. चला 10वा क्वेश्चन मध्ये बघा 3 फुल्या दिल्यात इंटू 2 फुल्या दिल्यात. तर मग काय म्हणलेलं आहे बघा इथं 10,989. तर स्टारच्या जागी कोणता स्टारच्या जागी कोणता समानांक येईल असं विचारलं. स्टारच्या जागी कोणता समानांक येईल असं विचारलंय. तर आपल्याला काय करायचं, तुम्हाला याच्या आधी सांगितलं की एकच स्थान इंटू एकच स्थान आपल्याला चेक करायचं. तर आपल्याला आन्सर सहज मिळून जातो. बरोबर ना. मी सांगितलं तर इथं स्टार आहेत ना, 3 स्टार आहेत. 1 2 3 इंटू 1 2 3. बरोबर हे असे आहेत. बरोबर यांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला एवढा मिळाला. किती मिळाला? 10,989 मिळाला. बरोबर. तर आपल्याला स्टारच्या जागी कुठला अंक टाकायचा हे आपल्याला कळायला पाहिजे. बरोबर ना. स्टारच्या जागी आपल्याला कोणता अंक टाकायचा बाबा, आपल्याला कुठलं टाकायचं, तर ऑप्शन आपण घेत जाऊया. जर मी आपण काय केलं, समजा हा एकच स्थानचा अंक आणि हा एकच स्थानचा अंक जर गुणल्यानंतर आपल्याला हा 9 मिळाला पाहिजे. बरोबर ना. 9 मिळाला पाहिजे. ठीक आहे. तर आपण काय करूया, ऑप्शन क्रमांक हा जो 1 घेतल्यानंतर 2 इंटू 2 जर केला आपण तर काय येणार आहे, 4 येणार आहे. तर इथं मिळतंय का आपल्याला 9 9 मिळते. आपल्याला पाहिजे किती, 9 पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 1 कॅन्सल होईल. बरोबर. बघा ह्याचा अर्थ काय होतो, एकच स्थानला एकच स्थानला गुणल्यानंतर एकच स्थानचा अंक कसा येतो खाली. आपण जर दुसऱ्या संख्येने जर आपण हे बघा पहिल्या संख्येने या वरी गुणल्या या गुण, बरोबर, पहिल्या संख्येने आपण वरी गुणल्यानंतर परत ह्या झाल्यानंतर या या अंकाने झाल्यानंतर या दुसऱ्या अंकाने आपण गुणतो वरच्याला, तेव्हा आपण काय करतो, खाली झिरोच येतो ना. झिरो येतो. ह्या 9 मध्ये काही फरक पडणार आहे का? 9 हा आन्सरामध्ये एकच स्थान येणारच आहे. तुम्ही एकच स्थानी एकच स्थानला गुणा की दशक स्थानी एकच स्थानला गुणल्यानंतर तुमचं तरीही पण उत्तर काय असणार आहे, तुमचं एकच स्थानच्या 9 ला काही फरक पडणार आहे. तो एकच स्थानी 9 येणार आहे. ओके. बघा तुम्ही 10 अंकी जरी घेतलं तरी संख्या, तर काय होणार आहे, तुम्ही एक 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 डिजिट जरी गुणत गेला तरी तुमचा इथे झिरो आले येतो ना. स्टार्टिंगला झिरो येतो, नंतर दुसऱ्या तिसऱ्या संख्येने गुणलं तर 2 झिरो येतात, चौथ्या संख्येने गुणल्यानंतर 1 2 3 झिरो येतात. बरोबर. तर एकच स्थानच्या अंकामध्ये काही बदल होणार नाही. तुम्ही एकच स्थानने एकच स्थानला गुणा तर त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. तर म्हणून मी काय केलं, तर मी अशा वेळेस काय केलं, इथं 2 आणि इथं 2 घेतलं. तर ऑप्शन क्रमांक 1 घेतला तर 2 गुणिले 2 केल्यानंतर 4. पण मला एकच स्थानी काय पाहिजे होतं, 9 पाहिजे होतं. तर ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं कॅन्सल झालं. बरोबर. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं काय झालं, कॅन्सल झालं. समजला हा क्वेश्चन. चला हा क्वेश्चन बघा कसं स्किप करतो हे बघा. पुढे बघा आता मी काय केलं, 3 घेतलं. 3 इंटू 3 केलं तर 9 आलं. तर माझा आन्सर ऑप्शन क्रमांक 2 करेक्ट असू शकता. आपल्याला पुढचे ऑप्शन चेक करावे लागतील. चला आता मी काय करतो बघा, 4 इंटू 4 करेल. ठीक आहे. 4 इंटू 4 केलं तर 16 आलं. कॅरी 1 जाईल तर 6 पाहिजे, पण इथं 9 आहे. चला हाही नसेल. मग एक घेतला एक स्थानी. 1 इंटू 1 जर केलं, 1 इंटू 1 केलं तर इथं काय येणार, एक उत्तर येणार आहे. इथे एक आहे का, नाहीये. तर हाही कॅन्सल. ऑप्शन क्रमांक इज करेक्ट आन्सर. या पद्धतीने जायचं आहे. आपल्याला काही गुणाकार करत बसायची गरज नाहीये. बरं. आता मी याला जर सॉल्व्ह केल्यानंतर तुमचं उत्तर तेच येते की नाही चेक करा. येणार, 100% येणार आपलं उत्तर तेच. बघा मी किती ठेवला, 3 3 3 3 3 3. ओके. सगळ्या स्टार जागी मी 3 3 ठेवला. बरोबर. तर 3 3 जा 9. बरोबर. 3 3 जा 9 3 3 जा 9. ओके. 0 3 3 जा 9 3 3 जा 9 3 3 जा 9. ओके. 9 9 प्लस 9 18 कॅरी 1. 9 प्लस 9 18 एक 9 कॅरी 1 आणि 9 प्लस 1 0. ओके. आलं का इथं 10,989 इज करेक्ट आन्सर. ओके. तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं ते कळालं का? बघा एकच स्थाननी एकच स्थानला गुणल्यानंतर ह्या जो एकच स्थानचा अंक याच्यामध्ये काही फरक पडतच नाही ना. म्हणजे शेवटी तो 9 येणारच आहे. मग आपण जेवढे कष्ट का घ्यायचं, एक्झामला आपल्याला शॉर्टकटने जायचंय ना. मग एक्झामला टाइम नसतो आपल्याकडं. ओके. तर आपण काय केलं, या एकच स्थानी या एकच स्थानी डिजिट ठेवला, 2 ठेवला, आपलं 4 उत्तर आलं तर चुकलं. आपल्याला 9 पाहिजे होतं, 3 ठेवला. बरोबर. 3 ठेवला, 9 मिळालं. तर आपलं उत्तर काय, आपलं करेक्ट आहे. ऑप्शन क्रमांक करेक्ट आहे 3. बट असे तुमचे 2 पण असे ऑप्शन असू शकतात की 9 येईल एकच स्थानी. मग तेव्हा आपल्याला गुणाकार करावा लागतो. ओके. ही झाली तुमची शॉर्टकट. ओके. समजलं हे पण बोला. समजलं का? श्रावणी आणि काळे दोघं पण बोला रे बाबा. लवकर लवकर बोला, मला पुढे जायचं कळते. कारण का मी रेकॉर्डिंग बंद करतो. चला लवकर. ओके समजलं. चला दोघांना समजलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 2 ऐवजी 6 ने
2 ऐवजी 6 भाजक घेतल्यामुळे त्यांचे उत्तर 18ने आले तर बरोबर 18ने बरोबर तर उत्तर सॉरी 18 आले तर बरोबर उत्तर आहे. चला चला एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 2 ऐवजी 6 ने भाज्य 6 2 ऐवजी 6 भाजक घेतल्यामुळे त्याचे उत्तर 18 आले तर बरोबर उत्तर आहे. काय कसं करणार बाबा याला? आपण हा पण एक्झाम्पल घेतला होता बरोबर का? 2 ऐवजी 6 घेतला बरोबर. 2 ऐवजी काय केलं त्यांनी? 6 घेतल्या. त्यामुळे काय त्यांचं उत्तर काय आलंय? 18 बरोबर. 18 आले तर काय? चला 18 आले तर बरोबर उत्तर आहे. चला सांगायचंय कसं सॉल्व्ह करणार? कोण सांगेल दोघा? बघा येथे भाजक 2 ऐवजी 6 घेतलं बरोबर. 2 ऐवजी 6 घेतल्यावर उत्तर 18 येतं. मग कसं करणार याला? 2 ऐवजी जर 6 घेतल्यानंतर उत्तर 18 येतं. तुम्हाला काल एक्झाम्पल घेतलं होतं तर या पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. तर भागाकाराविरुद्ध गुणाकार असतं असं आपण घेतलं होतं. तर आपण काय केलं बघा, 2च्या ऐवजी काय केले त्यांनी 6 घेतले बरोबर. तर भागाकार त्यांचा किती आला? 18 आला ना. उत्तर म्हणजे भागाकार बरोबर ना. त्यांचा भागाकार आला. तर भागाकार जर तुमचा म्हणजे पॉइंट मध्ये नसेल तर बाकी तुमची किती असणार आहे? 0 असणार आहे बरोबर ना. बाकी 0 असणार आहे. मग तुमचं असं होईल, भाज्य बरोबर तुमचं असं होईल, भागाकार भाज्य गुणिले भागाकार आणि अधिक बाकी होईल बरोबर. अधिक बाकी होईल. किंवा तुम्ही डायरेक्टली गुणाकार करा. तर मी काय करेल, 6 गुणिले मी काय करेल, भागाकार किती आला आपला? 18. या दोघांचा गुणाकार करा. तर 18 गुणिले 6 करूया. 6 8 48 बरोबर. चला 48 ला मी 8 8 4 घेतलं. 6 1 6 6 4 10 म्हणजे 108. 108 एक करेक्ट आन्सर आहे. तुमचं भाज्य विचारलं होता तर 108 आलं. बघा 108 आलं. बघा आता उत्तर नाहीये तर तुमचं बघा आता पुढे काय करूया. आता बघा पुढे काय करूया. हे 108 जे आलं ते तुमचं काय आलेलं आहे? तुमचं भाज्य आलेलं आहे. कुठल्याचा भाज्य आलाय? तर आपण 6 ने भागतोय त्याचा भाज्य आला बरं का. आता बघा मी काय करेल, तर आता 108 ला काय करेल, 2 ने भाग देऊया. तर 2 ने भाग दिल्यानंतर किती येतं आपलं उत्तर? 54 येतं. तर तुम्हाला ऍक्च्युअल संख्या आपल्याला शोधायची होती बरोबर. ऍक्च्युअल संख्या आपल्याला शोधायची. इकडे लक्ष द्या. आपलं किती आलं? 108 आला. बघा इकडे बघा. बघा आता इथं काय करायचं, आपण गुणाकार करून घेतला तर आपल्याला भाज्य मिळाला. ह्या संख्येचा भाज्य मिळाला. मला गुणायचं किती नव्हतं बाळांनो? मला भागायचं किती नव्हतं? भागायचं होतं 2 ने, पण मी 6 ने भागलं बरोबर. मी काय केलं, 6 गुणिले 18 केल्यानंतर मला 108 मिळालं. म्हणजे हे 6चा माझा भाज्य आहे बरोबर. या 6चा भाज्य आहे बरोबर ना. 6चा भाज्य आहे. तर मला 2 ने काय करायचं होतं, याला 2 ने काय करायचं होतं, मला भागायचं होतं. तर हे मी काय करेल, 108 ला जर मी 2 ने भागलं, 108 ला जर 2 ने भागल्यानंतर बघा मी काय भागतो याला, 108 भागिले काय करतो, 2 ने भागतो. तर 2 पंचे 10, 0 आला. वरचे 8 घेतले, बेचोक 8 गेलं तर 0 येईल म्हणजे 54. तर 54 ऑप्शन मध्ये आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 1 इज करेक्ट आन्सर. तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता बघा. तुम्ही याला असंही सॉल्व्ह करू शकता. ऑप्शनने जाता येईल का बघा चेक करायला. ऑप्शनने जाता येईल का चेक करा. ऑप्शनने जाता येईल का? ऑप्शनने जाता येईल का? बघा एका संख्येला काय, बघा बघा एका विद्यार्थ्याने भागाकाराच्या उदाहरणात 2 ऐवजी 6 ने भागले. ठीक आहे. 2 ऐवजी 6 ने भागले. भागल्यामुळे त्याचं उत्तर किती आलं? 18 आलं. तर बरोबर उत्तर आहे. तर बरोबर उत्तर काय असणार आपलं? 54. काय केलं अशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायला लागेल? 6 आणि 18चा गुणाकार म्हणजे त्यांची बाकी 0 येतं बरोबर. बाकी 0 येतं म्हणून आपण काय करतो, 6 गुणिले 18 केल्यानंतर यांचा जो आहे भाज्य, कोणाचा? या 6चा जो भाज्य आहे तो मिळाला. तो 108 मिळाला. आणि 108 ला आपल्याला काय करावं लागतं? 2 ने भागल्यानंतर आपल्याला ऍक्च्युअली संख्या आपली जी काय होती, तुम्हाला काय म्हणलं, बरोबर उत्तर काय म्हणलं विचार. तर बरोबर उत्तर काय तुमचं? 54 हे बरोबर उत्तर असणार आहे. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं. ओके. पुढील प्रश्न जर घेतला तर बघा त्याला ऑप्शनने पण सॉल्व्ह करता येते का चेक करा. येत असेल तर ऑप्शनने पण चेक करा. ओके ठीक आहे.
तर बघा पुढील प्रश्न आहे 12वा बघा. आता काय करूया, 7 5 डिवाइड बाय काय येणार 15. हे तर तुम्हाला पण येतं बघा, याला सॉल्व्ह करता येते तुम्हाला पण, आडव्या पद्धतीने करा, हे तुम्हाला चांगल्यापैकी येतं, याला काही प्रॉब्लेम नाही. चल 15 5 काय, 15 1 15, 15 5 75, झिरोचा भाग लावला 15 राहिले. ओके, 15 5 75, 505 ऑप्शन क्रमांक 2 इज करेक्ट आन्सर. ओके, ह्याच्यामध्ये काही डाऊट नाही. चला पुढील प्रश्न घेऊया. चला 14 नंबर. आता 14 नंबरला बघा कसं सॉल्व्ह करायचंय. चला तुम्ही करायचं सॉल्व्ह, बघूया कराल का तुम्ही, बघूया 14 नंबर क्वेश्चन मध्ये बघा काय म्हणले बघा, 50 या संख्येमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे त्याच संख्येने आलेल्या वजाबाकी भागल्यावर भागाकार 4 येईल. चल सेम क्वेश्चन या रिलेटेडच आहे, जो की आपण भाज्यक आणि भागाकार आणि तुमचं तुम्हाला एक सूत्र दिलं होतं, भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाज्यक अधिक बाकी, असं सूत्र दिलं. तर त्या पद्धतीने सॉल्व्ह करता येते का बघा बरं, करा बरं सॉल्व्ह हा क्वेश्चन. चला कोण करेल तो का, मी रेकॉर्डिंग स्टॉप कर. बघा 50 या संख्येमधून कोणती संख्या कमी करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकी वजाबाकीस भागल्यावर भागाकार 4 येईल. चल कोण सॉल्व्ह करेल, दोघांपैकी दोघं जण सांगा, दोघांपैकी कोणी सॉल्व्ह. चला वेळ देऊ का तुम्हाला, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. बघा हे 50 आहे. आता या 50 मधून कोणती संख्या वजा करायची की त्या, आता ते ज्या संख्येने आपण वजाबाकी केल्या, जी संख्या वजाबाकी केली आणि तिनेच आपल्याला काय करायचं, भागायचं, आणि भागल्यानंतर आपल्याला उत्तर 4 येईल. म्हणजे कसं बघा, आता ही 50 ही संख्या आहे, या 50 मधून मी 5 वजा केलं, समजा 5 वजा केल्यानंतर किती येतं 45, आणि या 5नेच मला भागा असं क्वेश्चन म्हणले, तर 5नेच भागलं, 5 9 45, मला भागाकार किती मिळाला पाहिजे 4. बघा मी परत सांगतोय, बघा अहो ही 50 ही संख्या आहे ना, हो 50, या 50 मधून मला 5 वजा केलं. बघा इथं काय म्हणले, क्वेश्चन जसा दिलाय तसा आपण करूया. 50 या संख्येमधून कोणती संख्या वजा कमी करायची, मग कोणती केली मी, ऑप्शन क्रमांक 1 घेतला. मग याच्यामध्ये मी 50 मधून काय केलं, 5 वजा केलं, 45 आलं. बघा कमी करावी म्हणजे त्याच संख्येने काय करायचं बघा, कमी करावी म्हणजे त्याच संख्येने आलेल्या वजाबाकीस भागल्यावर भागाकार 4 आहे. मग आता मला काय करायचं आहे, जी काय वजाबाकी आली त्यालाच आपल्याला काय करायचं आहे, त्याच संख्येने भागायचं आहे. क्वेश्चन मध्ये म्हणलं तुम्ही 5 ने भागलं, बरोबर, मी 5 ने वजा केलं 50 ला, 50 मधून 5 वजा केलं 45 झालं. मग त्यानेच काय करायचं होतं मला बघा, त्यांनीच मला भागायचं होतं, बरोबर, मला 5 नेच भागायचं होतं. ओके, तर बघा मी 5 ने भागतो. ओके 5 9 45, ठीक आहे. बघा असं होतं, तर माझं उत्तर काय हा येणार नाहीये. दुसरी संख्या घेतलं, आता 50 या संख्येमधून जर मी काय केलं, इकडे बघा 50 घेतो समजा, 50 मधून मी 15 वजा केलं, तर उरतात 35, आणि मी 15 ने भाग दिला, बरोबर. 15 1 15, 15 दोन्ही 30 होतं, तर बाकी उरतं हे पण येणार नाही. ठीक आहे, पॉईंट मध्ये उत्तर आहे का आपलं, नाहीये. तर बाकी सॉरी भागाकार 4 आहे. मी 10 घेतलं, सॉरी ऑप्शन 2 गेला ना. चला 10 घेऊया, ठीक आहे. 50 मधून जर मी 10 वजा केले, तर माझे उरते किती 40, आणि मी काय केलं 10 ने भागलं, हा झिरो कटला, हा झिरो केला, भागाकार काय आला 4. समजलं का श्रावणी, बघा ऑप्शन क्रमांक तुमचा 3 इज करेक्ट आन्सर. श्रावणी कळालं का, बोल बघ. बघा याच्यामध्ये काय अवघड होतं, बाबा कोणती संख्या घ्यायची, बघा 50 ही तुम्हाला नंबर दिलाय, त्याच्यामधून कोणती संख्या वजा करा म्हणलं, तुम्ही ऑप्शन घेतलं, तर मी ऑप्शन मध्ये 5 घेतलं, तर मी त्याच्यातून मी काय केलं 5 घेतलं, 50 मधून 5 खाली 45 आलं, आणि त्याच संख्येने भागायचं होतं, म्हणजे जी आपण ऑप्शन घेतला त्याच संख्येने भागायचं असं होतं. तर मी ऑप्शन क्रमांक सी मला करेक्ट आन्सर मिळाला. ओके, भागाकार 4 येईल. कळालं सगळ्यांना हा क्वेश्चन, बोला. चला मी पुढचा क्वेश्चन घेते. अजिंक्य काळे कळते का बाळा, अजिंक्य काळे कळते का? हो सर. ठीक, चला 4231 या संख्येस पर्यायात कोणती किमान संख्या मिळवावी म्हणजे येणाऱ्या संख्येस 3 ने निषेध भागले.
मग तीनची कसोटी तुम्हाला माहिती आहे, तीनने निश्चित भाग जाण्यासाठी आपल्याला तीनची कसोटी माहिती आहे की बाबा संख्येच्या अंकाच्या बेरीजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो. मग बघा इथं मी हे संख्या घेतो पहिल्यांदा, 4, 2, 3 आणि 1. ठीक आहे, मी पहिल्यांदा याची ऍडिशन बघतो. म्हणजे आपल्याला कळलं की बाबा यांची ऍडिशन 9च्या 3च्या जर पटीत येत असेल तर आपला येता येणार नाही, पण ऑप्शन मध्ये कुठली किमान संख्या कमीत कमी संख्या टाकायची हे आपल्याला कळेल, बरोबर ना. मग आता मी काय करतो बघा, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता या संख्येमध्ये मी काय केलं समजा, मी कुठली संख्या ऍड करूया, आधी मी याची ऍडिशन करतो, या नंबरची या नंबरच्या डिजिटची मी ऍडिशन करतो. सो 4 + 2 6, 6 + 3 9, 9 + 1 किती येणार आहे 10, बरोबर. बघा तुम्ही यांचं जर ऍडिशन केला तर 4 + 2 + 3 + 1 केला तर ते 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, बरोबर. ऍडिशन 10 आली, पण 3 ने तर भाग जातो का 10 ला जात नाही. मग आता ह्याच्यामध्ये कोणती कमीत कमी संख्या आपल्याला ऍड करायची आहे, 4 ऍड केल्या करूया आपण पहिला. छोटी संख्या आपल्याला किमान म्हणले ना, तर छोट्यात छोटी याच्यामध्ये आपल्याला छोटी संख्या विचारली, बरोबर. पर्यात पर्यात काय म्हणलंय, पर्यायात कोणती किमान संख्या, तर किमान म्हणजे छोटी, तर आपण छोटी ही 4 आहे, आपण छोट्यापासून जाऊया. 4 जर ऍड केले मी समजा याच्यात, समजा इकडे बघा 4, इकडे बघा मी 4 ऍड करतो, याच्यामध्ये 4 ऍड करू पहिल्यांदा या संख्येमध्ये 4231 मध्ये 4 ऍड केले. 4 ऍड केल्यानंतर 4 आणि 1 5 1 3 2 4 म्हणजे